नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलो होतो आपल्या टोमॅटोच्या प्लॉटवर. तर मित्रांनो बघू शकता, हा आपला टोमॅटोचा प्लॉट आहे आणि 8 दिवस आधी आपण 0.34 दिलं होतं त्याला. तर आता मी तुम्हाला आपल्या फळाची साईज दाखवतो, कशी काय झाली आहे साईज फळाची. 8च दिवसामध्ये मित्रांनो आपल्याला रिझल्ट पाहायला भेटला आहे. तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ बघा आणि आताचा व्हिडिओ बघा, फळामध्ये काय फरक आहे. तर चला मी तुम्हाला फळ दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, हे फळाची साईज आहे प्रत्येक ठिकाणी, हे बघा. आणि प्रत्येक याला 6-7 फळं लागलेले, म्हणजे एका झाडावर जवळपास 35 ते 40 फळं आहेत. बघू शकता. आता हे नंतरचं फळ आहे आणि आणखी पण फुल लागतं आहे त्याला. तर मी तुम्हाला आणखी दाखवतो, बघू शकता मध्ये. तर मित्रांनो एवढ्या ठिकाणी मित्रांनो इतके नागाळे, दुसरीकडं बघू शकता तुम्ही, इकडं काही नाही आहे एवढी, पण एवढ्या या गाळ्यामध्ये खूप नागाळी पडलेली आहे. तर मित्रांनो आपल्याकडे पाण्याची सोय नाही आहे, पण तरी पण आपण तांबाटी लावलेली आहे. आणि आता तुम्ही म्हणत असाल पाणी चालू आहे तांबाटीला, तर आपण पाणी भरण्यासाठी एक म्हणजे वळाचं पाणी काढून आणलेलं आहे. वळाचं पाणी आपण सोडलेलं आहे. तर हे बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो, इकडनं पाणी काढून आणलं आहे आपण, पाटाचं पाणी. म्हणजे आपल्या शेतात जो पाणी जिरपतं तो पाणी आपण तिकडनं फिरून आणलेलं आहे आणि तोच पाणी आता आपण आपल्या टमाट्याला भरतो आहे. कारण की 8 दिवस झाले पाणी नाही आहे आमच्याकडे. त्याच्यामुळं आता नेमकी फळ फुगवून म्हणजे फळ फुगतो आहे, त्याच्यामुळं मग आपल्याला पाणी देणं आवश्यक आहे, जेणेकरून लवकर फळ फुगायला पाहिजे. तर बघू शकता 8 दिवस आधी मित्रांनो ही साईज होती, ही साईज. आणि आता बघू शकता, हे बघा मित्रांनो फळ. तर चला आता तुम्हाला आणखी दाखवतो. हे बघा इथं पण मित्रांनो, हे बघा. म्हणजे प्रत्येक गुडामध्ये एका याच्यात 6-7 फळं आहे. हे बघा, जिथं बघणार तिथं मित्रांनो, हे बघा, ही आहे आपली फळाची साईज. आणि हे झाड बघू शकता, बुरशी लागून असे बरेचसे झाडं गेलेले आहे आपले.